अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी जयति सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वास्मनिरीवतम सारासी नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापह मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातम वन्दे परमानन्दमाधवम् नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जानामि पृथ्वी समूर्तरलिते ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यान्यासो ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो ज्या हस्ते गिरगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभो रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। लाज वाटे पुढे तोंड दाखविता परी जाऊ आता कोणापाशी। लाज वाटे पुढे तोंड दाखविता परी जाऊ आता कोणापाशी। चुकली कामा मागतो मुशारा लाज पजित खोरा नाही मज। चुकली कामा मागतो मुशारा लाज फजित खोरा नाही मज। लाज वाटे पुढे तोंड दाखविता परी जाऊ आता कोणापाशी। लाज वाटे पुढे तोंड दाखविता परी जाऊ आता कोणापाशी। पाय सांडोनिया फिरतो बासर स्वामी सेवा चोर होनिया। पाय सांडोनिया फिरतो बासर स्वामी सेवा चोर होनिया। लाज वाटे पुढे तोंड दाखविता परी जाऊ आता कोणापाशी। लाज वाटे पुढे तोंड दाखविता परी जाऊ आता कोणापाशी। तुका मने मज पाहिजे दंडीले पुढे हे न घडले न पाहिजे। तुका मने मज पाहिजे दंडीले पुढे हे घडले न पाहिजे। लाज वाटे पुढे तोंड दाखविता परी जाऊ आता कोणापाशी।
लाज वाटे पुढे तोंड दाखविता, परी जाऊ आता कोणापाशी. ओम श्री राम जय राम जय जय राम. 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 हरे श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. प्रभु श्री राम जय जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री 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 राम जय जय राम. ओम श्री राम जय जय राम. ओम श्री राम जय जय राम. जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग, ओवी 475 ते 497. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो संविद्या आत्मरूपा. अथवा निलागे निसरडा, तपोदुर्गाचा आडकडा. झोंबती तपिये चाडा जयाचिया. जे भजतिया भज याज्ञिकांचे याज्य. यवम जय पूज्य सकळा सदा. त्याची तो आपण सुई झाला निर्वाण. जी साधकांचे कारण सिद्ध तत्व. मनोनी कर्म निष्ठा वंदू. तो ज्ञानी आसी वेदू. तापसांचा द्यूत पोना तो. पै जीव परमा आत्मसंगमा. जयाचे येणे झाले मनोधर्मा. तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे. मनोनिया कारणे तू ते मी सदा मने. योगी होई अंत करणे पंडू कुमाराम. अगा योगी जो मनी जय. तो देवांचा देव जाणी जय. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. येते भजता भजन भजावे. हे भक्ती साधन जे आघवे. ते मीची झालो अनुभवे अखंडित. मग तया आमा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे. ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. तया एकवटलिया प्रेमा. जरी पाडे पाहिजे उपमा. तरी मी देह तो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे. बोलिले गुण समुद्रे. त्रिभुवनेक नरेंद्रे संजयो म्हणे. तेत आदिला पासोनी पारता. ऐकी जे ऐशीची असता. दुनावली हे यदुनाता भावो सरले. की सावियाची मनी संतोषला. जे बोला आरिसा जोडिला. तेने हरिके आता उपलवला निरूपील. तो प्रसंगो आहे पुढा. जेत शांत दिसेल उघडा.
तो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा जे सात्विकाचे निवड प्रेम गेले आध्यात्मिक खरपे निडारले वापे चतुर चित्ताचे वरी अवधानाचा वापसा लादला सोन या ऐसा मनोनी पेरावया दिवसा श्री निवृत्ती सिंग ज्ञानदेव मने मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात ठेविला ते पुढे बीजची वाईले मनवुनी येणे मुखे जे जे निगे ते संताचार दिसाचे लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे परिते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताची अवधानाचे निहाते न्यावे हृदयात ते हे रिजवितील आईनी ते सज्जनाची हे स्वाहिता ते निवविती परिणामा ते जीवविती सुखाची वाहतीला कोली जीवा आता अर्जुनेशी श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवियेचे निप्रबंधे सांगेन मी हरि ओम तत्सतम इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया आत्मसंयमन योग नाम षष्ठाध्याय गुढ़हाम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 37 भाग 4। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ऐकोनी स्वामीचे वचन हनुमान घाली लोटांगण वंदोनी श्रीरामाचे चरण युक्त वचन अनुवादेन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळाम पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुने आपण देवा ब्रह्म श्रुते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 37व्या अध्यायाच्या भाग 4 ला शेवीला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून श्री गुरूंच्या चरणी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। रामरया भक्त सकया हनुमंतरायाला
राजा रावणाचा बंधू विभीषण आपल्याला शरण आलेला आहे, त्याचं काय करावं याबद्दल विचारणा करू लागले. आपल्या मालकाचं, आपल्या स्वामीचं, आपल्या सद्गुरूचं वचन हनुमंत यांनी ऐकलं. हनुमंत यांनी भगवान परमात्मा श्रीरामाला लोटांगण घातलं. श्रीरामांना वंदन केलं आणि हनुमंत या काय सांगू लागले ऐका. म्हणतात, हनुमंत सर्वांगी सज्ञान, सर्व इंद्रिय पक्व विज्ञान, जे बोले ते युक्त वचन, श्री रघुनंदन सुखकारी. हनुमंत या सर्वांग सुंदर आहे, सर्वांग देखणं आहे, सर्वांग ज्ञानी आहे. त्यामुळे हनुमंत याची ज्ञान विज्ञानाच्या बाबतीत परिपक्वता आहे. हनुमंत या जेही बोलणार आहेत तेही सत्य बोलणार आहेत, भगवंताला आवडेल असं बोलणार आहेत, रामरायांना सुख वाटेल असं बोलणार आहेत. काय बोलताहेत ऐका. हनुमान श्रीरामाचे लळीवाड, त्याचा बोल अमृता परीस गोड, पुरते वेदशास्त्रांचे कोड, श्रवणी चाड श्रीरामा. हनुमंत या श्रीरामाचं लाडकं असणार बालक आहे, म्हणले लाडका असणारा भक्त आहे. आणि म्हणून हनुमंतरायाच्या मुखातले शब्द अतिशय गोड आहेत, अमृतापेक्षा सुद्धा गोड आहेत. ज्या हनुमंतरायाच्या अमृत वचनातून वेदशास्त्राची सुद्धा इच्छा, गोड कौतिक, नवल पूर्ण होणार आहे. आणि राम रायांना ती ऐकताना आवड निर्माण होणार आहे. हनुमान बोलता आपण, टौकारिले वानर गण, पाहत ठेले त्याचे वदन, अवघे जन टकमका. हनुमंत या बोलायला सुरुवात करणार, एवढ्यामध्ये सगळे वानरगण तटस्थ झाले. सगळे हनुमंतरियाच्या तोंडाकडे पाहू लागले. आपले डोळे टवकारले गेले आणि अवघे जण टकमका भक्त सखिया हनुमंतरायाकडे पाहू लागले. बृहस्पती करिता निरूपण, अति एकाग्र अमरगण, तैसे ऐकती हनुमंताचे वचन, अवघे जण टकमक. ज्या वेळेस देवांचे सद्गुरु निरूपण करत असतात त्यावेळी 33 कोटी देव, देवांचा राजा सर्वांगाचं कान करून ज्याप्रमाणे ते निरूपण ऐकत असतात, त्याच न्यायानं तसंच हनुमंतरायाच्या मुखातली अमृत वचन अवघी वानर टकमका हनुमंतरायाच्या मुखाकडे पाहत ऐकण्याच्या भूमिकेमध्ये बसलेली आहेत. हनुमंत वाक्याची घडमोडी, वानरा टकमक लक्ष कोडी, वचनी सत्यत्वाची प्रौढी, तेने अति गोडी श्रीराम. हनुमंतराय आता काय मुखातून वाक्य बोलणार आहेत त्याबद्दल लक्षावधी कोट्यावधी वानरांना टकमक लागलेली आहे. हनुमंतराय सत्य बोलणार आहेत, हा त्यांचा बोलण्याचा मोठेपण आहे. जेणेकरून रामरायांना गोड वाटेल असं हनुमंतराय बोलणार आहेत. खिरे तुपावरी साकरम, तैसे वचन अति मधुरम, सत्यवादी रामानुचरम, श्री रामचंद्र सुखकारी. अतिशय मस्त अशा प्रकारे खीर केलेली आहे. म्हणले त्या खिरीवरती तूप टाकलेले आहे, वरती साखर टाकलेली आहे आणि मग ती खीर किती गोड मधुर लागते. त्याची चव आगळी आणि वेगळी म्हणजे न्यारीच असते.
त्याचप्रमाणे अतिशय मधुर, अतिशय गोड, ज्याला मिठास म्हणतात, असं रामभक्त हनुमंतराया विभीषणाबद्दलची माहिती खरी सांगणार आहेत, जेणेकरून रामरैयांना आनंद होईल, सुख वाटेल, समाधान वाटेल, असंच हनुमंतराया बोलणार आहेत. सावधान ऐके श्री रघुनाथा, नेनोनी विभीषण हृदयस्थाम, कपि प्रधान बोलती वृता, अनुमानता मिथ्यात्वम. हनुमंतरायांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलतानाच हनुमंतराया पहिल्यांदा म्हणतात, सावधान ऐके श्री रघुनाथा. व्यवस्थित लक्ष देऊन रामरैया तुम्ही मी काय बोलतोय त्या बोलण्याकडे माझ्या लक्ष द्या, सावध होऊन ऐका. विभीषणाची अंतरंग अवस्था काय आहे, विभीषणाचा भाव काय आहे, हे वानरांनी प्रधानाने काहीच जाणून घेतला नाही. आणि त्यांनी मात्र अनुमान काढून बोलायला सुरुवात केली. कारण हा विभीषण म्हणजे राजा रावणाचा धाकटा भाऊ आहे, राक्षस कुळातला आहे, राक्षस वंशातला आहे. जसा राजा रावण कपटी आहे किंवा राक्षस मायावी आहे, जारण मारण उच्चाटन वशीकरण स्तंभन मोहन ह्या वाईट अशा क्रिया त्यांना जमतात. तसंच या प्रधानांनी, सेनापतींनी, वीरांनी, वानरांनी अनुमान काढलं. पण हे सगळं अनुमान, कल्पना सगळ्या मिथ्यात आहेत. श्रीरामा विभीषणाबद्दल हनुमंतराया सांगू लागले. न कळणी विभीषणाचा बोधू, शरण रिघोनी शत्रू बंधू, म्हणती आमचा करील वधू, वानरानुवादू अति मिथ्या. विभीषणाच्या मनातली भूमिका काय आहे, विभीषणाबद्दलचं आकलन तरी यांनी करून घेतलंच नाही. पण वानर आणि प्रधान काय म्हणतात, हा शत्रूचा भाऊ आहे, शरण करण्याचं नाटक करण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे. आपला चाकाचोळा घेऊन आपल्या सगळ्यांचा वध करण्यासाठी हा एक रचलेला राक्षसांचा डाव असावा, अशी सगळी वानरा प्रधान सेनापती बोलतात. पण हे अवघं सगळं मिथ्या आहे, चावटी आहे, खोटं आहे, असं हनुमंतराया बोलतात. कारण विभीषणाची अवस्था काय आहे हे हनुमंतरायालाच माहिती आहे. सांडियली काया वरी ओवाळूनी पाया, सांडियली काया वरी ओवाळूनी पाया, शरण शरण नारायणा मज अंगीकारा दिना. आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी, तुका म्हणे शीर ठेविले पायावर. तुमच्या पायावर आता हे माझं मस्तक ठेवलेलं आहे, माझी काया ओवाळून सांडलेली आहे. तुम्हाला शरण आलेलो आहे नारायणा. सांडियली काया वरी ओवाळूनी पाया, शरण शरण नारायणा मज अंगीकारा दिना. आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी, तुका म्हणे शीर ठेविले पायावर. या तुकोबरेच्या अभंगासारखीच विभीषणाची अवस्था आहे, हनुमंतराया म्हणतात. पण वानरांना, सेनापतींना, प्रधानांना हे कळत नाही, म्हणून ते काही पण बोलतात. ते बोलणं त्यांचं मिथ्या आहे, अयोग्य आहे. हनुमंतराया बोलतात, लंका शोधिता त्रिकुटी, म्या देखिले आपुले दृष्टी, विभीषण हा नव्हे कपटी, सत्य गोष्टी हे माझी. विभीषणाचं चरित्र कसं आहे, त्याच्या चारित्र्याविषयी, त्याच्या वागणुकीविषयी हनुमंतराया
आधार देताना म्हणतात, मी लंकेमध्ये सीतामाऊलीचा शोध घेत असताना माझ्या डोळ्यानं आपल्या दृष्टीनं मी निहाळलेला आहे, बिभीषण हा अजिबात कपटी नाही. बिभीषण हा सत्य आहे, सोज्वळ आहे, पवित्र आहे. आणि हे माझं बोलणं सत्य आहे श्रीरामा, असं हनुमंतरिया ठासून सर्वांच्या समोर सांगू लागले. बिभीषण नव्हे हा शट, बिभीषण नव्हे हा नष्ट, बिभीषण नव्हे कपट, वाक्य निर्दुष्ट हे माझे. मी जे बोलतोय ते अगदी सोज्वळ बोलतोय, स्वच्छ बोलतोय, अगदी पवित्र अंतकरणानं सांगतोय. बिभीषण हा फसवा नाही, बिभीषण हा दुष्ट नाही, बिभीषण हा कपटी नाही. हे खरंय रामा, बिभीषण अत्यंत सुंदर मनाचा, सोज्वळ स्वरूपाचा धार्मिक बिभीषण आहे. हनुमंतराया बोलतात, लंका शोधिता समस्त राक्षसांचे हृदगत, जाणून वदे हनुमंत अति समर्थ सत्यत्वे. लंका शोधत असताना प्रत्येक राक्षसाच्या हृदयामध्ये काय आहे हे हनुमंतरायांनी जाणून घेतलं होतं. आणि हनुमंतराय काही साधे आहेत का? काही काळावर ज्यांनी खास घातलेली आहे, काही काळापेक्षा जे बळीआडे आहेत, बळवंत आहेत, असे हनुमंतराय अतिशय समर्थ आणि परखड बोलणारे, सत्य बोलणारे आहेत. श्रीराम सेवा तपोबळे, सर्वा हृदय हनुमान खेळे, तेने सत्या सत्याकडे, बोले प्रांजळ सत्य मधुरम. हनुमंतरायाची सेवा फार मोठी आहे. हनुमंतराया जगाच्या मालकाची सेवा करतात. तपोबळावर हनुमंतराया ही सर्वांच्या अंतकरणामध्ये त्यांची प्रेमाची जागा, आणि त्यामुळं सत्य असत्य ही भूमिका प्रांजळपणानं मानणारे, खरं बोलणारे, मधुर बोलणारे हनुमंतराय आहेत. कपी प्रधान जे बोलती, कपटी बिभीषणाची स्थिती, त्यांची मिथ्या आहे वदंती, शुद्ध भावार्थी विभीषण. प्रधान जे बोलतात, वानर मंडळी जे बोलतात, विभीषणाची कपटी अवस्था आहे. हे त्यांचं बोलणं अयोग्य आहे श्रीरामा. विभीषण शुद्ध सद्भावाचा मूर्तिमंत पुतळा आहे. विभीषण कपटी वगैरे काही नाही, विभीषण दुष्ट नाही. विभीषण तुम्हाला फसवण्यासाठी आलेला नाही. तुमच्यावर अतोनात जीवापाड प्रेम रामरया विभीषणाचं आहे. विभीषण तुम्हाला शरण आलेले आहे. विभीषण तुमचा भक्त आहे. हनुमंतराया सांगतात, विभीषणाची धर्मस्थिती, विभीषणाची अगाध कीर्ती, विभीषणाची भगवत भक्ती, शुद्ध भावार्थी विभीषण. विभीषण धर्मपरायण आहे. विभीषण उदार आहे. विभीषणाची भगवत भक्ती फार मोठी आहे. शुद्ध भावाचा, अगाध कीर्तीचा, पुण्यपरायणाचा, मूर्तिमंत ठसा, मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे विभीषण आहे. रामरयाला हनुमंतराया सांगतात, विभीषणा नाही अकर्म, विभीषणा नाही विकर्म, विभीषणी नाही अधर्म, सत्य वचन हे माझे. विभीषणानं कोणतंही अकर्म केलेलं नाही, कोणतंही कुकर्म केलेलं नाही. विभीषण अधर्मी तर नाहीच नाही. रामरया हे जे मी बोलतोय ते खरं बोलतोय असं हनुमंतराया पुन्हा पुन्हा रामरयाला विभीषणाबद्दल सांगतात.
विभीषणा नित्य निवृत्ती विभीषण धर्म मूर्ती विभीषणी नित्य शांती शुद्ध भावार्थी विभीषण. विभीषण कोणत्याही बंधनामध्ये अडकत नाही. सप्तपाशामध्ये विभीषण बांधला जाऊ शकत नाही. विभीषण पुण्यपरायण आहे, धर्मानं वागणार आहे. धर्माची मूर्ती म्हणजेच विभीषण आहे. नित्य नित्य शांतीची जोपासना करणारा विभीषण आहे. आणि भगवत भक्तीचा अंतकरणामध्ये ठेवा केलेला विभीषण आहे. असं विभीषणाबद्दलची माहिती हनुमंतरिया सांगतात. सांडोनी यवराज्य संपूर्ण तेजोनी या बंधू रावण युद्ध समयी आला शरण त्याशी आपण नये मारो. विभीषणाचा अधिकार काय होता तर विभीषण लंकेचा युवराज आहे. युद्ध समय जवळ आलेले आहे आणि अशा वेळी आपल्या भावाला राजा रावणाला सोडून तो आपल्याला शरण आलेले आहे. युवराज पदाचा त्यानं त्याग केलेला आहे. त्याला अजिबात मारण्याची भूमिका घेऊ नये असं रामरयाला विभीषणाबद्दल हनुमंतरया सांगतात. पहिल्याची श्रीरामी प्रेमता त्यावरी रावणे हानिल्या लाता शरण आला श्री रघुनाथा भावार्थता स्वानंदे. अगोदरच रामभक्त, रामाबद्दलचा जिव्हाळा असणारा विभीषण, रामावर अतोनात प्रेम करणारा विभीषण. आणि पुन्हा राजा रावणाबद्दल मनात द्वेष निर्माण व्हावा म्हणून विभीषणाला लाता घातल्या. म्हणून रामरया हा विभीषण तुम्हाला भावार्थानं स्वानंदानं आपलं सर्वस्व अर्पण करून सर्व आयुष्य आरामाचा, पदाचा, आप्तलगाचा, जीवलगाचा, कुळाचा त्याग करून तुम्हाला शरण आलेला आहे. हनुमंतरया पुष्टी देऊ लागले. भावार्थी अथवा कपटी पूर्ण जो का म्हणे मी आलो शरण त्यासी मारितापन लागेल दूषण सूर्यवंशाम. हनुमंतरया म्हणतात विभीषण तर भावार्थी आहे, पण दुसरं एक वर्म तुम्हाला सांगतो. एखादा भावार्थी तुम्हाला शरण आला किंवा एखादा कपटी तुम्हाला शरण आला आणि जर तुम्ही शरण आलेल्या जीवाला जर मारण्याचा प्रयत्न केला किंवा मारलं तर सूर्यवंशाला डाग लागेल, बट्टा लागेल, दूषण लागेल. रामरयाला हनुमंतरया बोलतात. सिबी हरिश्चंद्र रुक्मांगद वंशीचे क्षोभती धर्मविद शरणांगताचा पैवद अतिविरुद्ध तिही लोकी. तुमच्या सूर्यवंशामध्ये रवी कुळामध्ये शिबी राजा होऊन गेला, हरिश्चंद्र राजा होऊन गेला, रुक्मांगद राजा होऊन गेला. हे धर्मानं वागणारे राजे अतिशय पुण्यपरायण होऊन गेले. आणि तुम्ही जर शरणांगताचा वध केला तर हे धर्मपरायण तुमच्याच वंशातले पूर्वज तुमच्यावर रागावतील आणि त्रिभुवनामध्ये तुमची अपकीर्ती होईल. हनुमंतरया बोलतात. स्वर्गी क्षोभ्याला दशरथ अधर्मी झाला श्री रघुनाथ मारू नये शरणागत हा निश्चितार्थ श्रीराम. स्वर्गामध्ये तुमचे बाबा राजा दशरथ ते सुद्धा तुमच्यावर रागावतील. रामरया अधर्म करू लागलेले आहे म्हणून तुमच्यावर संतापतील. जर तुम्ही शरणांगताला मारलं तर अधर्म होईल आणि मग तुमचे पूर्वज तुम्हाला रागावतील, तळतळ करतील, तुमच्याबद्दल क्रोध व्यक्त करतील. यात तुमचं काही भलं नाही हे निश्चित सांगतो श्रीरामा.
हनुमंतराया बोलतात, एकला एक विभीषण त्याच्या माशिक भय कोण, वधावा म्हणती वानर गण त्यांची अंगवन अति तुच्छ. जो आपल्याला एकला एक विभीषण शरण आलेला आहे, आपल्याला एवढं या एकट्याला विभीषणाला घ्यायची काय गरज आहे. आणि ही वानर म्हणतात विभीषणाचा वध केला पाहिजे. हे त्यांचं आवेशाचं बोलणं अतिशय तुच्छ आहे, त्यांना शोभणार नाही. हनुमंतराया बोलतात, तुटो न पडता गगन गजबजिना रघुनंदन तेथे बापुडे विभीषण त्याचे भय कोण आमाशी. हनुमंतराया म्हणतात, हे ब्रह्मगोळ भंगाला चालला किंवा आकाश जरी वरती पडायला लागलं तरी रामराया कुणाला घाबरणारे नाहीत. तिथं हा एकटा बापुडा विभीषण काय करणार आहे. जरी आपल्या विरुद्ध चाकाचोळा घेण्यासाठी आला आणि त्यानं काही केलं असा तर तो करणारा नाहीच, पण एकट्याची एवढी भीती बाळगायची काय रामराया गरज आहे. रामराया कुणाला घाबरणारा थोडाच आहे असं हनुमंतराया बोलतात. ऐसे बोलता मारुती संतोषला श्री रघुपती सवेची कपी बोले पुढती ते उपपत्ती अवतारा. हनुमंतरायाचं बोलणं रामरायांनी ऐकलं, रामरायांना सुख वाटलं, संतोष वाटला. पुढं हनुमंतराया काय बोलणार आहेत तेही सावधानतेने लक्ष देऊन ऐका. म्हणतात, विभीषणाची ये संगती राक्षसांच्या दुर्गम गती वश होतील श्री रघुपती विजय प्राप्ती विभीषणे. जे विभीषणाच्या संगतीतले आहेत ते सगळे दुर्गम राक्षस विभीषणामुळे आपल्या बाजूला येतील आणि रामराया विभीषणामुळे विजय प्राप्ती होणं सहज शक्य होईल असंही हनुमंतराया सांगतात. अभिचारिका विघ्नानुवर्ती स्वैरामावश होती विभीषणाचे संगती विजय प्राप्ती श्रीराम. विभीषण आपल्या बाजूला आलेले आहे, त्यामुळं जारण मारणारे अभिचारिक असे कुकर्म करणारे विघ्न उत्पन्न करणारे अनेक राक्षस रामराया आपल्या बाजूला येतील, वश होतील आणि त्यामुळं आपल्याला विजय प्राप्त व्हायला सोपं होईल असंही हनुमंतराया सांगू लागले. अलक्ष्य अगम्य अतर्क्य गती पृथ्वी करोनी धुर चोरिती तेथेही विभीषण संगती विजय प्राप्ती श्रीराम. काहीच न कळू देता, कोणताही तर्क न करता अगम्य अशा प्रकारची लीला करून आपले जे असणारे धुरंधर मुख्य योद्धे त्या योद्ध्यांना चोरण्याचेही मोठमोठे राक्षस कार्य करतात. तेही विभीषण आपल्या संगतीत आल्यामुळे बंद होईल. आपल्या कोणत्याही वीरांना सहसा धोका पोचणार नाही, त्यांची चोरी होणार नाही, त्यांना कोणी पळवून नेणार नाही आणि त्यामुळं रामराया विजय प्राप्तीला सुलभ मार्ग निर्माण होईल आणि विभीषणामुळं आपला विजय सोपा होऊन आपल्या बाजूला जय आनंद सुख समाधान प्राप्त होईल. या कामी विभीषणाची मदत होईल. हनुमंतराया बोलतात, सकट संकट विकट अति दुर्घट जेथे रिघता परम कष्ट विभीषणा संगती होती सपाट विजय पट श्रीराम.
कुठलंही संकट कितीही मोठं असलं, कितीही भयंकर असलं, तर विभीषण आपल्या संगतीत आल्यामुळं ती संकट सपाट होणार आहेत आणि त्या संकटावर चाल करताना आपल्याला काही कष्ट पडणार नाही. त्यामुळं विजय आपल्या गळ्यामध्ये माळ घालील, विजयश्री आपल्याला प्राप्त होईल श्रीरामा, अशी खात्री हनुमंत या विभीषणाच्या शरण येण्याचे फायदे रामरायाला सांगतात. विभीषणाची शुद्ध मती, विभीषण केवळ परमार्थी, विकल्प न धरावा चित्ती, शुद्ध शरणार्थी विभीषण. विभीषणाचा भाव शुद्ध आहे. विभीषण हा परोपकारी आहे, विभीषण हा परमार्थी आहे. विभीषणाबद्दल कोणतीही मनामध्ये शंका रामरया तुम्ही धरू नये. शुद्ध भावानं शरण आलेला विभीषण आहे. लंका शोधिता संकटी, म्या देखील आपुले दृष्टी, ती सत्य सत्य माझी गोष्टी, नवे कपटी विभीषण. लंका शोधत असताना विभीषणाच्या मंदिरामध्ये मी सगळं पाहिलेलं आहे. तिथं कशी भक्ती चालते, कसा हरी जागर चालतो, भगवत भजन कसं विभीषणाच्या राजमंदिरामध्ये सतत अहोरात्र चालू असतं, हे मी माझ्या दृष्टीनं पाहिलेलं आहे. अजिबात विभीषणाला तुम्ही कपटी म्हणू नये. विभीषण कपटी नाही, हे मी बोलतोय ते त्रिवार सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. यात कुठली खोट नाही. हनुमंतराया बोलतात, वातो श्रीरामा तुझी आन, भावे शिवतो तुझे चरण, कपटी नव्हे हा विभीषण, सत्य भाषण हे माझे. श्रीरामा तुमची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. विभीषणाला कपटी म्हणू नये, कारण कपटी नाही हा विभीषण. हे माझं बोलणं खरं आहे श्रीरामा. हनुमंतराया बोलतात, ऐकता हनुमंताची गोष्टी, श्रीरामाशी आनंद पोटी, हरिके खेवा पडली मिठी, आल्हाद सृष्टी न समाये. हनुमंतरायाची भूमिका विभीषणाबद्दलच स्पष्ट प्रांजळ खरं मत रामरायाने ऐकलं आणि रामरायाला आनंद झाला. आनंदाची आनंदाला मिठी पडली आणि सृष्टीमध्ये, आकाशामध्ये, गगनामध्ये रामरायाचा आनंद माविनासा झाला. जैसे श्रीरामाचे मनोगत, तैसे बोलिला हनुमंत, तिने उल्लासे श्री रघुनाथ, असे गरजत स्वानंदे. रामरायाने अंतरदृष्टीनं अंतर्यामी विभीषण शरण आला असं वानरांनी सांगितल्याबरोबरच अंतर्यामी शोधून पाहिलं होतं. त्यावेळेस विभीषण शुद्ध भावाचा, सात्विक, ज्याची वृत्ती अतिशय चांगली आहे, प्रांजळ आहे, भगवंतावर त्याचं प्रेम आहे, हे रामरायाने अगोदर ओळखलं होतं. पण रामराया काहीच बोलले नव्हते, कारण हे अधिकारी व्यक्तीच्या सद्गुरूच्या मुखातून म्हणजे हनुमंताच्या मुखातून वानरांना ऐकवायचं होतं. आणि तशा अवस्थेला या सर्व वानर मंडळींना घेऊन जायचं होतं. म्हणून रामराया काहीच बोलले नव्हते. पण रामरायाच्या जे मनामध्ये होतं तेच हनुमंतरायांनी बोलून दाखवलं. याचा आनंद रामरायांना झाला आणि स्वानंदानं रामराया गर्जना करू लागले. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. मज मारावया जान, कपटी रावण आलिया शरण,
त्यासी माझे अभयदान मग विभीषण केवी त्याज. रामराया म्हणतात, ऐका, मला कपट करून मारण्यासाठी, चाकाचोळा घेण्यासाठी जरी राजा रावणानं डाव आखला आणि खुद्द राजा रावण जरी मला शरण आला तरी त्याला सुद्धा मी अभय दान देईन, त्याला सुद्धा मी मारणार नाही. शरण आलेल्याला मरण कधी सुद्धा मी चिंतणार नाही. मग विभीषणाचा मी त्याग कसा करेल, कधीही करणार नाही असं रामरायांनी गर्जना करून सांगितलं. विभीषण माझा आत्मा जान, विभीषण माझा जीव प्राण, माझ्या चिरंजीवी विभीषण, जन्म मरण त्या नाही. श्रीरामांना एवढा आनंद झाला की विभीषणाचं स्वागतच त्यांनी करायचं ठरवलं. विभीषणाची महती रामराया स्वतः गाऊ लागले, सांगू लागले. विभीषण म्हणजे माझा जीव की प्राण आहे म्हणले. विभीषण माझा आत्मा आहे आणि माझ्यामुळं विभीषण चिरंजीव आहे म्हणले. त्याला जन्म मरण नाही. विभीषणा शरणागता, वेगी पाचारा पै आता, लंका दिदली तत्वता, निज राज्यता संकल्पे. रामराया म्हणतात, ताबडतोब आता विभीषणाला पुढे बोलवा, त्याला आता राज्याभिषेक करून टाकू म्हणले. तो शरणागत आलेला आहे ना, त्याला वेगी पाचारण करा, लंकेचं निज राज्य त्याला आताच आपण बहाल करून टाकू, असा संकल्प आपण सोडू आणि लंकेचं राज्य दान करून टाकू असं रामराया बोलतात. जारी म्या मारिला रावण, लंकेची स्थापिला विभीषण, शरणागती प्रेमपूर्ण, आपणा आपण विसरला. रामराया म्हणतात, आता काही काळजी करायची गरज नाही. रावणाला मारलं म्हणून समजा, विभीषणाला लंकेला पाठवा. आता जा रे, म्या मारीला रावण. रावणाला मारलं म्हणून समज, विभीषणा जा लंकेला. लंकेच्या राज गादीवर बसायचा तुझा मान आहे. तुला लंकेच्या असणाऱ्या राज्यपदी मी आता स्थापना करतो. शरणागताबद्दल रामरायांना अतिशय प्रेम आहे, जिव्हाळ आहे. आणि शरणागताबद्दलचं प्रेम रामरायाच्या अंतकरणामध्ये निर्माण होऊन ते रामराया प्रगट करू लागले आणि आपण विसरले. ऐशिया श्रीराम उत्तरी, हनुमान लोळे पायावरी, जे म्याने मिले जिवारी, तेची निर्धारी श्रीराम वाणी. हनुमंतरायाच्या अमृत वचनातून रामरायाने विभीषणाला रावणानंतर लंकेचा राजा करणं हे योग्य आहे हे ऐकलं. हनुमंतराया रामरायाच्या पायावर गडबडा लोळू लागले. रामरायाचं दर्शन घेऊ लागले. जे माझ्या अंतकरणामध्ये होतं, जे मी मनामध्ये ठरवलं होतं, तेच रामरायाने बोलून दाखवलं. हे निश्चयानं खरं आहे. म्हणून हनुमंतराया वारंवार रामचरणाचं दर्शन घेऊ लागले. भेटावया निज भक्ता, भाऊ थरकती श्री रघुनाथा, वेगी बोलावी गा हनुमंता, शरणागत विभीषणा. जो आपला निज भक्त आहे, अहो लंकेमध्ये जन्माला येऊन, राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन चित्तरामरायाची भक्ती करणं हे काही सोपं आहे का? पण कोणत्याही गोष्टीचा न विचार करता युवराज पदावर असणाऱ्या विभीषणानं राम भक्ती केली. दारामध्ये विभीषणाच्या तुळशी वृंदावन होतं. भगवंताची मंदिरं होती. कथा कीर्तन, हरी भजन, हरी जागर विभीषणाच्या अधिकारामध्ये तिथं चालत होता. आणि अशा भक्तराज विभीषणाला भेटण्यासाठी
रामरय्यांना आनंद झालेले आहे, भाऊ थरारलेले आहेत. आणि रामरय्य म्हणतात, ताबडतोब हनुमंता विभीषणाला बोलव, मला त्याला कडकडून मिठी मारायची आहे, त्याला भेटायचं आहे, त्याला आलिंगन द्यायचं आहे. शरणागत विभीषणाला पुढं बोलव. ऐकोनी विभीषणाचे महिमान, सुग्रीवे खालती घाली मान. वानर झालेला जायमान, श्री रघुनंदन उल्लासे. विभीषणाची महती राजा सुग्रीवानं ऐकली, आपली मान खाली घातली. वानर सगळे लज्जायमान झाले. रामरय्यांना आनंद झाला. विभीषणाचे भाग्य पूर्ण, श्रीराम तुष्टला संपूर्ण. एका जनार्दना शरण, भेटीचे लक्षण अवधारा. विभीषणाच्या भाग्याला पारावार नाही म्हणतात. काय वर्णन करावं विभीषणाचं भाग्य. रामराईने त्याच्यावर कृपा करावी, एवढं पुण्य विभीषणाने केलेले, एवढी भक्ती विभीषणाने केलेली आहे. म्हणून भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंची आठवण काढतात, जनार्दन स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होतात. आणि हा अध्याय कळसाला आलेला आहे. पुढच्या अध्यायामध्ये विभीषण भक्तराज आणि भगवान परमात्मा श्रीरामांची भेट होणार आहे. त्याचं गोड चिंतन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि त्या भेटीचं लक्षण तुम्ही पुढील अध्यायामध्ये, पुढील प्रसंगामध्ये अवदान देऊन ऐका, असं रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्रोत्यांना, भाविक भक्तांना, रामभक्तांना, हरिभक्तांना, महाराज मंडळींना विनंती करतात. कैशी दोघांची द्रष्टा दृष्टी, कैशी दोघांची होईल भेटी, कैसे दोघे करतील गोष्टी, एकता कसवटी अनुपम्यम. रामरायाची आणि विभीषणाची भेट कशी होईल, दोघं एकमेकाकडे कोणत्या दृष्टीने पाहतील, देव आणि भक्त काय गोष्टी करतील, याची कथा खरोखर कसाला लावणारी आहे, धसाला लावणारी आहे, अतिशय गोड आहे, अनुपम्य आहे. कारण रामायण अतिशय रम्य आहे, मनोहर आहे, गोड आहे. आणि ही रामायणाची कथा तुम्ही सर्वांनी पुढील प्रसंगामध्ये सावधानतेने ऐकावी, अशी नात्र या विनंती करतात. देवभक्तांचे दर्शन ते कथा तवा अति पावन, एका जनार्दना शरण, रामायण अतिरम्य. मनाला, अंतकरणाला सुख, समाधान आणि शांती देणार असं रम्य रामायण आहे. रामायणाच्या कथा अनाथाला सनात करणाऱ्या, दीन दलिताचा उद्धार करणाऱ्या, पतिताला पावन करणाऱ्या, देवभक्तांचं दर्शन करून देणाऱ्या अशा गोड कथा आहेत. पुढील अध्यायामध्ये विभीषण महाराज आणि भगवान परमात्मा श्रीराम यांचं देवभक्तांचं दर्शन होईल. ती कथा अतिशय गोड आहे. परत एकदा रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंना शरण जातात, त्यांची आठवण काढतात, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतात. आणि या अध्यायाची सांगता करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एकाकार टीकाया, विभीषण आगमन नाम सप्तत्रिशंति तमाध्याय गोडहा. पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा, सकळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा,
महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा शस्त्रपादा शस्त्रकरा शिरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतस्य विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीतस्य विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीतस्य विनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्ष नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल